बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर पालिका मतदानावर हद्दवाढ कृती समितीनं बहिष्कार टाकलेला आहे. हद्दवाढ कृती समितीनं हा बहिष्कार टाकलाय. हद्दवाढ कृती समितीच्या सदस्यांचा मतदानावर बहिष्कार समोर आलाय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून 42 गावाच्या प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. प्राधिकरणाला मंजुरी दिल्यानं कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. शिवसेना नेत्यांमध्येच हद्दवाढीबाबत विरोधाभास दिसून येतोय. तर हद्दवाढ कृती समितीच्या सदस्यांच्या बरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. पाहूयात. कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ गेली 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली नाही. या विरोधात बऱ्याच वेळा आंदोलन झाले आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन करून हद्दवाढ करावी यासाठी कृती समिती स्थापन झाली. काय सांगाल आपण, महापुरवठाने हद्दवाढ व्हावी अशी अपेक्षा आहे? मी कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रथम नागरिक महापौर म्हणून मी पहिल्यांदा निवडणूक लढवली 1978ला. त्यावेळी कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका झाली. त्या महापालिकेमध्ये नगरपालिकेनं त्यावेळी एक ठराव केला की कोल्हापूरला हद्दवाढ झालीच पाहिजे. त्यावेळी जुन्या सर्व नगरसेवकांनी यावेळी 1978 ते 19 म्हणजे 67 ते 72 पर्यंत आणि 72च्या नंतर प्रशासक आले, त्यानंतर महापालिका झाले आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रथम नागरिक म्हणून बरेचसे महापौर झाले. कोल्हापूरची हद्दवाढ 8 दिवसात करतो असं वारंवार छातीटोकपणे सांगणारे पालकमंत्र्यांनी काल प्राधिकरण भक्कम करण्यासाठी जी काही भूमिका घेतली याच्यावरूनच कोल्हापूरची हद्दवाढ करायची नाही अशीच त्यांची भूमिका आहे असं वाटतंय. एकंदरीत स्थानिक कोल्हापूर शहराचा आमदार ज्यांनी आतापर्यंत हद्दवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, हद्दवाढ झाली तर त्याचा ऍडव्हान्टेज त्यांना स्थानिक आमदारांना मंत्रिपदासाठी मिळू शकतं, पालकमंत्र्यांसाठी मिळू शकतं. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी ही कोल्हापुरातल्या 5 लाख जनतेची इच्छा आहे. आणि जर सरकार याला प्रत्येक वेळेला जर चालढकल करणार असेल तर या सरकारला जाग्यावर आणण्यासाठी मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं मी आवाहन करतोय. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कृती समिती शांत बसणार, त्यात येणाऱ्या महापालिकेमध्ये मतदारांनी मतदान करू नये आणि मतदानावर बहिष्कार घालावा अशीच कृती समितीची मागणी दिसते. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.